सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे. शालिवाहन शकाची सुरुवात ह्याच दिवसापासून होते. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिपडले आणि त्यामध्ये प्राण भरले आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पराभव केला. या विजय प्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाला. शालिवाहनाने मातीच्या सैन्यात प्राण भरला हे एक लाक्षणिक कथन आहे. त्यांच्या काळात लोक पूर्णतः चैतन्यहीन, पौरुषहीन, पराक्रमहीन बनले होते. हीन, दीन, दुबळे, लाचार बनले होते. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत होते, पण ते फक्त सहन करून मेल्यासारखे पडलेले होते. ते सगळं अन्याय सहन करत होते. पण शालिवाहन राजाने त्यांच्यामध्ये उत्साह संचारला. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना जागं केलं, म्हणजे त्यांचा जीव भरला आणि त्यांना युद्धाला तयार केलं आणि विजय प्राप्त केला. मातीचे सैन्य तयार केले म्हणजे मातीचे नाही केले. मातीसारखे पहिले लोक ते पडलेले होते. त्यांना काही देणं नव्हतं. दगडात आणि त्यांच्यात फरक नव्हता, म्हणून मातीत जीव भरला असं त्याचा अर्थ होतो. झोपलेल्याच्या कानात सांस्कृतिक शंखध्वनी फुंकण्यासाठी आणि मृत मानवाच्या शरीरात जीवन संचार करण्यासाठी या शालिवाहनाची गरज आहे. मानव मात्रामध्ये ईश्वर दत्त विशिष्ट शक्ती आहेत. समुद्र लंघनाच्या वेळी कपाळाला हात लावून बसलेल्या हनुमंताला गरज आहे पाठीवरून हात फिरवून आत्मविश्वास जागृत करणाऱ्या जांबुवंताचा. पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी सांस्कृतिक वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे. तसेच याच दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलमातून दक्षिणेकडील प्रजेची सोडवणूक केली होती, असे काहीचे म्हणणे आहे. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघर उत्सव साजरा करून गुढ्या उभारल्या होत्या. अजूनही घराच्या अंगणात जी गुढी उभारली जाते ती विजयाचा संदेश देणारी. घरातून वालीचा आसुरी संपत्तीचा रामाने दैवी संपत्तीने नाश केला, याचे ते सूचक आहे. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडवा म्हणजे भोगावर योगाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचाराचा विजय. मंगलता व पवित्रता यांना वातावरणात सतत प्रस्तुत करणारी ही गुढी उभारणाऱ्यांनी आत्मनिरीक्षण करून पाहिले पाहिजे की माझ्या मनात असलेली वानर वृत्ती, चांचल्य वृत्ती नाश पावली की नाही. माझे मन शांत, स्थिर व सात्विक बनले की नाही. तसेच मानव त्यालाच म्हणावे जो स्वतःच्या मनाला वळण लावू शकेल. एवढेच नाही तर मनावर विजयही मिळू शकेल, तो खरा माणूस. गुढीपाडव्याचे दर्शन प्रत्येकाला आश्वासन देते की तू सुद्धा असत्याकडून गुढीपाडवा प्रत्येकाला आश्वासन देते की तू सुद्धा असत्याकडून सत्याकडे जाऊ शकतोस. दुर्गुणाकडून सद्गुणाकडे जाऊ शकतोस. तुझ्यामध्ये अशी शक्ती व सामर्थ्य भगवंताने ठासून भरले आहे. अशी मूक वचने सांगणारी गुढी कोमजलेल्या मानवरूपी रोपाला आत्मविश्वास व जीवनश्रद्धेने पाणी व प्रकाश देऊन त्यांच्यात संजीवनी आणू शकते. या दिवशी कडुलिंबाचे पानाचा रस पान करण्यात येते. मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांनाही कडुलिंब व साखर मिश्रित प्रसाद मिळतो. लिंब कडू आहे पण आरोग्यदायक आहे.
सुरुवातीला कष्ट देऊ नंतर कल्याण करणाऱ्याच्या ज्ञातील तो एक आहे. यंत दग्ने विषमीव परिणामे मृतपाम. ही सात्विक सुखाची गीतेची व्याख्या कडुलिंबाने साकारित केली आहे असे वाटते. कडुलिंबाचे सेवन करणारा सदा निरोगी राहतो. काही विचार आचरणात आणताना कष्ट पडतात. एवढेच नाही तर कटू वाटतात, पण तेच विचार जीवन उदांत बनवतात. अशा सुंदर सात्विक विचाराचे सेवन करणारा मानसिक व बौद्धिक आरोग्य उपभोगतो. त्याचे जीवन निरोगी बनते. शिवाय प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळा कडू घोट प्यावेही लागतात, याचीही यातून सूचना मिळते. आजच्या या विजयाच्या दिवशी कडुलिंबाच्या रसाचा घोट घेताना तेजस्वी बुद्धीत अशी खुमारी आली पाहिजे की प्रभूचे बनताना आणि प्रभूचे काम करताना जी दुःख येतील ती दुःखे सहन करीत, एवढेच नव्हे तर यथाशक्ती त्याचा सामना करेल. सुखाचा त्याग करण्याचा प्रसंग आला तरी तो करेल. जगातील सुख दुःखे क्षणिक आहेत, तिथे प्रभू कार्याचा सात्विक आनंद व प्रभू मिलनाची सुमधुर शंका हे शाश्वत आहेत. हे आपल्याला गुढीला बांधलेल्या कडुलिंबाचा पाला शिकवते. हा त्यामागचा भाव आहे. कडुलिंबाच्या आणि साखरेच्या प्रसादापाठी दुसरी अतिशय मधुर भावना लपलेली आहे. जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागेच दुःख असते आणि दुःखाच्या मागूनच सुखाचे अनुगमन होते. सागराला जशी भरती ओट येते तसे सुख दुःखे समकृत्वाचे साम्यवृत्तीचे तत्वज्ञान हा भगवत प्रसाद प्रत्येकाच्या रक्तात भिनवला आहे. हे समजून उमजून पुष्ट व तुष्ट होणे हे आपले कर्तव्य आहे. हे गोड गाठी बांधलेली आपल्याला सांगते. हा उत्सव मूर्तवत बनलेल्या मानवामध्ये चेतना भरून त्यांची अस्मिता जागृत करतो. त्याचबरोबर मानवाला मिळालेली शक्ती, संपत्ती, बुद्धी हे सर्व ईश्वर दत्त आहेत असे समजावून त्याच्या समर्पणाची भावना जागृत करतो. अस्मिता व समर्पण वृत्ती ह्याच समन्वयाने स्वस्थ बनवलेल्या ह्या मानवाने हसतमुखाने संकटांचा सामना करावा आणि जीवनात येणाऱ्या सुखदुःखांनी न बनता गरज पडली तर अनंत कडू घोट पिऊनही आपल्या कार्यात कटिबद्ध होऊन उभे राहावे. तसेच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी कुठलेही पंचांग व काही भविष्य व पाहण्याची गरज नाही, मुहूर्त बघण्याची गरज नाही. कोणतेही शुभ कार्य या दिवशी आपण बिनधास्तपणे करू शकतो. कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो, उद्घाटन करू शकतो. मुहूर्त बघण्याची गरज नाही. हा खूप पवित्र दिवस आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.